विचार नाटकांचा विचार करत असताना काव्याच्या कारणांचा विचार करून काव्य प्रयोजनांचा विचार आपण करून आलो. वेगवेगळ्या पद्धतीची काव्य प्रयोजनं साहित्यशास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेली असली तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनांमधून काव्याची जी प्रयोजनं येतात ती प्रयोजनं आपण पाहतो. कशा करता हे सगळा उपद्व्याप मांडला बाबा, काय काव्य प्रयोजनं कशा करता सांगायची, ती काव्य कारणं कशा करता त्याचा एवढा विचार करायचा लांबलचक, असा विचार कदाचित कुणाच्याही मनात येईल. पण त्याचं उत्तर असं आहे की पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या अर्थध्वनीचा विचार केलेला आहे तो अर्थध्वनी कळायचा असेल तर मुळात काव्याची प्रयोजनं, काव्याची कारणं ही आपल्याला कळली पाहिजे. जोपर्यंत काव्याचं प्रयोजन कळत नाही तोपर्यंत आपण त्याचा अर्थ काय आहे, त्या काव्याचा अर्थध्वनी काय आहे आणि अर्थध्वनी काय आहे याच्या बरोबरीनं पुढे आपल्याला जो विचार करायचा आहे तो नुसत्या ज्ञानोबारायांनी वापरलेला शब्द अर्थध्वनी असा आहे, परंतु त्याचा एक अर्थ ध्वन्यर्थ असा पण आहे. अर्थध्वनी वेगळा असतो आणि ध्वन्यर्थ वेगळा असतो. हा ध्वन्यर्थ काय आहे हे सांगण्याकरताच आपल्याला या लोचन टीकेचा ध्वन्यालोकाचा विचार तेवढ्याकरता करावा लागतो. ध्वन्यालोक हा ग्रंथ मुळातच ध्वन्यर्थ सांगण्याकरता प्रकट झालेला आहे. त्यांच्या दृष्टीने अर्थ आनंदवर्धनाचा ग्रंथ आहे. त्या आनंदवर्धनाने त्या ध्वन्यालोकामध्ये अर्थध्वनी आणि ध्वन्यर्थ याच्यामध्ये काय फरक पडतो, वाक्य उच्चारल्यानंतर, शब्द उच्चारल्यानंतर शब्दाच्या वाच्यार्थातून प्रकट होणारा अर्थ, लक्षणेनं प्रकट होणारा अर्थ, व्यंजनेनं प्रकट होणारा अर्थ आणि ध्वनीने प्रकट होणारा अर्थ या संबंधातला जो स्वतंत्र विचार मांडलेला आहे त्याला अनुसरून आपल्याला अर्थध्वनी आणि ध्वन्यर्थ या दोन्हीचा विचार करावा लागणार आहे. त्याकरता म्हणून हे सगळं आपल्याला प्रयोजन पाहावं लागतं. एखादा मनुष्य आपल्याकडे का आला याचं प्रयोजन आपल्याला कळतं तेव्हाच त्याच्याबरोबर कसा संवाद करायचा हे आपल्याला कळतं की नाही. एखादा मनुष्य आपल्याकडे आला कशा करता, काही नाही, सहज आलो म्हटलं की मनुष्य मग निवांतपणाने गप्पा, मग कसं काय चाललंय, पाऊस पडला का, हे झालं का, ते झालं का, मुलगा बरा आहे का, सून बरी वागते का, नातवंड बरे आहेत का, चातुर्मासाल तर पाठवत नाही ना. आपणही त्याच्याबरोबर निवांतपणानेच गप्पा मारतो ना. एखादा मनुष्य आपल्याला जर असं म्हणाला की काय नाही निवांत आलो, उगी गप्पा मारायला आलो, मग कशाच्याही गप्पा निघू शकतात. पण उगी आलो असं सांगून थोड्या वेळाने 5,000 रुपये देता का असं म्हणलं की आपण सावध होतो की नाही. म्हणजे येणाऱ्या माणसाच्या येण्याचं प्रयोजन जसं आपल्याला कळत जातं तसं त्याबरोबरचा व्यवहार सिद्ध होतो की नाही. तसं काव्याचं प्रयोजन जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्या काव्यातून प्राप्त होणाऱ्या अर्थाची निष्पत्तीसुद्धा आपल्याला लावता येणार नाही. याकरता म्हणून या प्रयोजनांचा विचार बारकाईनं करा. साहित्यशास्त्रकारांनी काय प्रयोजनं सांगितली आहेत ती योग्य आहे. त्याचा पुष्कळ विचार साहित्यशास्त्रकारांनी केला, साहित्यशास्त्रामध्येही झाला. आपणही बराचसा विचार त्याचा करून आलो. काव्यम यशसे अर्थकृते वगैरे या 6 प्रयोजनांचा विचार आपणही करून आलो. पण ज्ञानेश्वर महाराजांचं या संबंधामध्ये काय म्हणणं आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ज्ञानोबारायांनी निर्मिलेल्या वाङ्मय रूपी गणेशाच्या, ज्ञानोबारायांनी निर्मिलेल्या वस्त्राचा आणि ज्ञानोबारायांनी त्या वस्त्राला स्वनिर्मित लावलेल्या क्षुद्र घंटिकांचा अर्थ काय आहे, ज्ञानोबारायांना त्याच्यातून काय अपेक्षित आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर ज्ञानोबारायांची स्वतंत्र प्रयोजनं काय आहेत हे बघणं आपल्याला अत्यावश्यक आहे. म्हणून ज्ञानोबारायांच्या प्रयोजनाकडे काल आपण थोडंसं प्रवृत्त झालो. काल थोडासा विचार आपण त्याच्या संदर्भात असा केला की इतर साहित्यशास्त्रकारांनी काव्याचं प्रयोजन मोक्ष हे म्हणून कधी मानलेलं नाही, पण ज्ञानोबारायांनी मोक्ष हे सुद्धा काव्याचं प्रयोजन म्हणून मानलेलं आहे. याचा विचार आपण करून आलो. कारण ज्ञानोबारायांनी स्पष्टपणाने 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला तसा निर्देश केला, येणे कारणे मी बोलेन बोली किंवा तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन अतींद्रिया ते भोगवीन इंद्रिया करवी. ज्ञानेश्वर महाराजांना हेच अपेक्षित आहे. काय असतं, ज्ञानेश्वर महाराजांची या ग्रंथाकडे स्वनिर्मित ज्ञानेश्वरीकडे बघण्याची एक स्वतंत्र दृष्टी, त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे.
लौकिक अर्थानं गीतेकडे बघणारी जी जी दृष्टी आहे त्या त्या दृष्टीपेक्षा, भले ती दृष्टी संतांची असेल, महात्म्यांची असेल, आचार्यांसारख्या एखाद्या अवतारी सत्पुरुषाची असेल, त्याबद्दल आपल्याला काही फार वेगळा विचार करण्याचं कारण नाही, त्याबद्दल आदरच आहे आपल्याला. पण या सगळ्यांपेक्षा ज्ञानेश्वर महाराजांची गीतेकडे आणि स्वतःने निर्मिलेल्या ज्ञानेश्वरीकडे बघण्याची दृष्टी स्वतंत्र आहे, हे आपण बघितलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. आता आचार्यांनी काय केलं, ज्ञानोबारायांनी काय केलं, याच्यातली तुलना मला त्या संदर्भात करायची नाही. दोघे आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. नाही ते मुनयो भ्रांता सर्वज्ञत्वात् तेषां, या नियमाप्रमाणे आचार्य तर सर्वज्ञ मानतोच आपण, प्रश्नच नाही. प्रत्यक्ष भगवान शंकर आचार्यांच्या रूपानं प्रकट झालेले, याच्याबद्दल वाद नाही. पण मागे त्या संबंधामध्ये एक युक्तिवाद मी आपल्यासमोर ठेवलाही होता. आपल्याला पटेल न पटेल मला माहीत नाही, पण त्याला प्रमाणही आपल्याला देता येतं. आचार्यांच्या टीकेपेक्षा सुद्धा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ही काही जरी मानलं, कसंही जरी मानलं, कितीही श्रद्धा ठेवली तरी 2 पावलं पुढं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मला आचार्यांच्या टीकेविषयी अनादर नाहीच आहे, प्रश्नच नाही. स्वतः ज्ञानोबाराय भाष्यकारांना वाट विचारत पुढे गेलेले असल्यामुळे आपल्याला त्यांचं महत्त्व नाकारायचं कारण नाही, आणि खरं सांगायचं झालं तर नाकारण्याचा अधिकारच नाही. कारण नाही तर नाहीच, पण अधिकारच नाही आपल्याला. पण तरीही ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी थोडी पुढं आहे असं मी म्हणतो. त्याच्या मागे थोडं कारण आहे. काय कारण आहे? आचार्यांचं चरित्र जर आपण बघितलं तर आचार्य भगवान शंकराचा अवतार आहे, बरोबर. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतं वंदे भगवंतौ पुनः पुनः, असं आपण आचार्यांच्या नमनामध्ये म्हणतो. प्रत्यक्ष भगवान शंकर हे आचार्यांच्या रूपामध्ये प्रकट झाले. आता ज्ञानोबाराय कुणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर आहे की नाही? ज्ञानोबाराय महाविष्णूचे अवतार आणि जगद्गुरु शंकराचार्य हे भगवान शंकराचे अवतार. इकडं जसं हे बघता येतं तसं भगवान शंकर आणि महाविष्णू या दोघांचा विचार केला तर गीता सांगणारा कोण आहे? स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री प्रश्न अर्जुनेसी. आता अर्जुनाने प्रश्न विचारला आणि सांगणारं कोण आहे? महाविष्णू आहे. मग महाविष्णू सांगतात गीता म्हणल्यानंतर ती अर्जुन जसं ऐकतो तसं या गीतेचा अजून एक श्रोता आपल्याला पाहता येतो. तो कोण? भगवान शंकर. भगवान शंकर हे गीतेचे श्रोते, बरं का, हे श्रोते लक्षात घ्या. महाविष्णू हे गीतेचे वक्ते आणि भगवान शंकर हे गीतेचे श्रोते. कारण पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी त्याचाही खुलासा करून आपल्याला सांगितलंय, हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे कोण म्हणतो? जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, त्या भगवान शंकराने आपल्या भवानीला म्हणजे पार्वती माते, नाही भवानी हा शब्द फार वेगवेगळ्या अर्थाने, श्लेष होतो त्याचा, म्हणून म्हटलं जाऊ द्या, आपल्या भवानीकडे यायचं नाही, आपल्याला पार्वतीकडे जायचं. तर भगवान शंकर पार्वती मातेला असं सांगतात. ती प्रश्न विचारते चमत्कारोनी, ती प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाला गीतेच्या संबंधात उत्तर देताना भगवान शंकर सांगतात, हरू म्हणे नेणीजे दैवी जैसे का स्वरूप तुझे. तू जशी माया स्वरूप असल्यामुळे तू जशी प्रत्येक वेळेला वेगळं सौंदर्य तुझं दिसून येतं, जसं वेगवेगळी नित्य नूतनता जशी तुझ्यामध्ये आहे तशी गीता सुद्धा नित्य नूतन आहे. हे कोण बोलतं? भगवान शंकर. हरू म्हणे नेणीजे, भगवान शंकर बोलतात. म्हणजे भगवान शंकर हे गीतेचे एक श्रोते आणि भगवान विष्णू हे गीतेचे वक्ते. आता वक्ता श्रोता हा संबंध एकदा सिद्ध झाला की त्या भगवान विष्णूचे अवतार ज्ञानोबाराय आहेत आणि त्या भगवान शिवशंकराचे अवतार जगद्गुरु शंकराचार्य आहेत. म्हणजे शंकराचार्यांची भूमिका श्रोतृ संबंधाने विचारात घ्यावी लागते आणि ज्ञानोबारायांची भूमिका वक्तृ संबंधाने विचारात घ्यावी लागते. ज्ञानोबाराय वक्त्याचा अवतार आहे आणि जगद्गुरु शंकराचार्य हे श्रोत्याचा अवतार आहे. आता वक्ता आणि श्रोता ह्या दोघांचा संबंध जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर आपल्याला हे निश्चितपणाने कळतं
की वक्ता जेव्हा बोलतो आणि श्रोता जेव्हा ऐकतो, म्हणजे लौकिक अर्थानं मी म्हणत नाही, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, भगवान शुकाचार्य आणि परीक्षिती राजा असा जो श्रोता वक्ता संबंध आहे, त्या संबंधामध्ये वक्ता जेव्हा बोलतो आणि श्रोता जेव्हा ऐकतो, तेव्हा वक्त्याचा सगळाच मनोदय हा श्रोत्यापर्यंत जाईलच आणि श्रोत्याला तो सगळा मनोदय आत्मसात होईलच असं सांगता येत नाही, असं सांगता येत नाही. भगवान शुकाचार्यांकडून परीक्षिती राजाने भागवत ऐकलं, ते ऐकल्यानंतर भगवान शुकाचार्यांना जेवढं माहिती होतं तेवढं सगळ्याच्या सगळं परीक्षितीला माहिती झालं असं म्हणता येतं काय? म्हणता येत नाही. तरी वक्ता 2 पावलं थोडं पुढंच राहतो. वक्त्याला जेवढं माहिती असतं ते सगळ्याच्या सगळं श्रोत्यापर्यंत पोचत नाही. श्रोता ग्रहण करत नाही असं मी म्हणत नाही, श्रोता ग्रहण करायलाच बसलेला असतो, पण कदाचित मांडणीमध्ये ते सगळं येत नसतं, कदाचित ती औपचारिकता म्हणून काही गोष्टी बोलाव्या लागतात, कदाचित त्या परिस्थितीची ती आवश्यकता नसते म्हणून काही गोष्टी बोलायच्या थांबवाव्या लागतात, काही गोष्टी मनात असतात पण विषयाचा विस्तार होईल म्हणून वक्ता ते न बोलता ठेवत असतो. काही वेळेला त्या श्रोत्याला हे सगळं आवश्यक नाही असं वाटून त्याचा अधिकार त्याच्यामध्ये नाही असं समजून वक्ता बोलत नाही. काही वेळेला श्रोत्याला ते ऐकताना कंटाळवाणेपणा येईल या भूमिकेतून वक्ता ते श्रोत्यापर्यंत नेत नाही. काही कारणं असतील, कदाचित श्रोत्याला अल्प शब्दात सांगितलेलं कळतं म्हणून सगळं मांडायचं काही वक्त्याला कारण नसतं, तो काही वेळेला श्रोत्याला गृहीत धरत असतो. काही वेळेला वक्ता श्रोत्याला गृहीत धरत असतो की हां हे याला माहिती असेल, मग पुढे चला, थोडासा त्याचा उल्लेख करा, थोडासा त्या विषयाला स्पर्श करा आणि पुढे चला. का? अरे हे ऐकलेले श्रोत्यांनी, त्यांना माहिती असणार आहे, ज्या अर्थी ते येऊन राहिले त्या अर्थी, ज्या अर्थी ते एवढा प्रश्न विचारतात त्या अर्थी त्यांना काही पार्श्वभूमी विचाराची एक गृहीत धरून वक्ता बोलत असतो. त्यामुळे वक्ता जे बोलतो ते वक्त्याला माहिती असलेलं सगळंच्या सगळं श्रोत्यापर्यंत तो नेत नाही. मग वक्त्याला स्वतःला मात्र आपल्याला काय मांडायचंय हे पूर्णपणानं ज्ञात असतं. बरोबर? आता विचार करून बघा, जगद्गुरु शंकराचार्य हे श्रोत्याच्या भूमिकेत जर आहेत, भगवान शंकराचे अवतार म्हणून श्रोत्याच्या भूमिकेत, त्यांच्या सर्वज्ञतेबद्दल वाद नाही. मला ज्ञानोबाराय आणि भगवान शंकराचार्य यांच्यामध्ये भेद मानायचाच नाही, ते एकरूपच आहेत हेच मानायचंय. पण टीकेची अभिव्यक्ती जेव्हा दोघांकडूनही होते त्यावेळेला त्या अभिव्यक्तीमध्ये समाजावर होणाऱ्या त्या अभिव्यक्तीचा आणि शब्दांचा परिणाम या संबंधामध्ये जर तुलना करायची झाली, अधिकाराची तुलना नाही, तर विचार करा, भगवान शंकराचे अवतार जगद्गुरु शंकराचार्य असल्यामुळे ते श्रोत्यांच्या रूपातून टीका लिहितात आणि ज्ञानोबाराय हे विष्णूचा अवतार असल्यामुळे वक्त्याच्या रूपातून टीका लिहितात. त्यामुळे दोघांचीही टीका ही जरी टीकाच असली आणि त्या दोन्ही टीका परिपूर्ण वाटत असल्या तरी ज्ञानोबाराय वक्त्याच्या भूमिकेत असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या अंतःकरणात जे जे लपलेलं आहे ते त्यांचाच अवतार असल्यामुळे सगळंच्या सगळं त्यांनी ज्ञानेश्वरीत प्रकट केलं. आणि जगद्गुरु शंकराचार्यांनी मात्र श्रोत्याच्या भूमिकेतून टीका लिहिलेली असल्यामुळे त्यांच्यापर्यंत जेवढं आलं तेवढंच टीकेतून व्यक्त केलं. त्यांच्यापर्यंत जेवढं पोचलं तेवढंच गीता भाष्यातून आपल्याला कळेल. आणि भगवान श्रीकृष्णाला जे बोलायचं होतं पण काही कारणाने ते बोलू शकले नाही, जे मनात राहिलेलं होतं ते सुद्धा ज्ञानेश्वरीतून प्रकट झालं. म्हणून ज्ञानेश्वरी ही टीका इतर टीकांपेक्षा 2 पावलं पुढे आहे असं मी जे म्हणतो ते तेवढ्या कारणाने म्हणतो. कशा करता मी हा विचार आपल्याला सांगितला? ज्ञानेश्वर महाराजांची स्वतःच्या टीकेकडे बघण्याची दृष्टी स्वतंत्र आहे, हे मी बोलत होतो. ती स्वतंत्र दृष्टी आहे, त्याच्यामध्ये गीतेचा प्रभाव नाही का? अरे गीतेवरचीच टीका आहे, गीतेचा प्रभाव नाही असं कसं म्हणता येईल? पण गीतेचा प्रभाव जरी ज्ञानेश्वरीवर असला तरी ज्ञानेश्वरीची भूमिका मात्र गीतेपेक्षाही थोडीशी स्वतंत्र आहे. भले ती गीतेला धरून असेल पण थोडीशी स्वतंत्र आहे. म्हणून मागे आपण एकदा बोललो होतो, त्याला बरीच वर्ष झाली, पण गीतेतले भगवान श्रीकृष्ण, गीतेतला धृतराष्ट्र, गीतेतले संजय, गीतेतला अर्जुन याच्यापेक्षा ज्ञानेश्वरीतला अर्जुन वेगळा आहे, हे लक्षात घ्या.
गीतेतल्या धृतराष्ट्रापेक्षा ज्ञानेश्वरीतला धृतराष्ट्र वेगळा आहे, हे लक्षात घ्या. गीतेतल्या संजयापेक्षा ज्ञानेश्वरीत प्रकट होणारा संजय हा अधिक वेगळा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. गीतेमध्ये अर्जुन हा सगळ्या जीवाचं प्रतिनिधित्व करतो, असं आपण नेहमी. अर्जुन म्हणजे काय? आमचा प्रतिनिधी येतो, तो भगवंताला प्रश्न विचारतो, ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो, हे गीतेमध्ये आपण अनेक वेळेला बोलतो. पण तुम्ही जर ज्ञानेश्वरीत याल ना, तर ज्ञानोबराय म्हणतात अर्जुन नाही तुमचा प्रतिनिधी, धृतराष्ट्र हाच खरा तुमचा प्रतिनिधी आहे. तुम्ही काय स्वतःला अर्जुन म्हणून घेता? अरे अजून आपण मोहग्रस्त आहोत, अजून आपला मोह सुटलेला नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरीतला धृतराष्ट्र हा जेवढा आपल्याला आपल्या जवळचा वाटतो, तेवढा ज्ञानेश्वरीतला अर्जुन आपल्याला थोडा पुढचा वाटतो. आपण धृतराष्ट्राच्या जागी आहोत, हे ज्ञानेश्वरीमध्ये जास्त आपल्याला समर्पकतेनं कळतं. फरक काय आहेत मला जास्त बोलायचं नाही. गीतेतला धृतराष्ट्र एकदा बोलून गप्प बसतो, ज्ञानेश्वरीतल्या धृतराष्ट्राला ज्ञानोबरांनी बळबळ 4-5 वेळेला बोलायला भाग पाडला. फरक आहे की नाही? आहे का नाही? गीतेतल्या धृतराष्ट्राची निंदा भगवान श्रीकृष्णाने कुठेही केली नाही, पण ज्ञानोबरांनी मात्र धृतराष्ट्राला रेडा म्हणून त्याचा उपहास केला. हे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येतं. चिंतन करून पहा. गीतेमध्ये संजय सुद्धा कधी धृतराष्ट्राला एक अवाक्षर बोलत नाही, पण ज्ञानेश्वरीतला संजय मात्र धृतराष्ट्राला पुन्हा पुन्हा बोलून दाखवतोय की एवढं इथं हे चाललंय आणि हा बघा कसा निवांत बसून राहिलाय. हे संजय सुद्धा बोलून दाखवतो. म्हणजे तेही संजयाच्या मनात आहे, ते बोलून दाखवलेलं नाही, संजयाच्या मनातलं आहे, ते ज्ञानोबरांनी प्रकट केलेलं आहे. गीतेकडे बघण्याची, स्वतःच्या टीकेकडे बघण्याची ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी स्वतंत्र आहे. आपण मागे या विषयाला सुरुवात करताना अगदी चातुर्मासाचा प्रारंभ झाला तेव्हा आपण ओवीचा पदबंधन आगराचा जेव्हा विचार करायला प्रारंभ केला, तेव्हा ज्ञानेश्वरीच्या संबंधानं आपण एक भूमिका अशी मांडली होती की गीतेवर जेवढ्या केवढ्या टीका आहेत त्या सगळ्या टीका गीतेतल्या तत्वज्ञानावर प्रकाश टाकतात. पण ज्ञानेश्वरी ही टीका अशी आहे की ती तत्वज्ञानावर प्रकाश टाकत असताना हातात कंदील म्हणून साहित्यशास्त्र घेऊन येते. बरं का? गीता बोलते, ज्ञानेश्वरी तत्वज्ञानावरच प्रकाश टाकते, पण तो प्रकाश टाकत असताना आपल्याला ते स्वच्छपणानं कळावं याच्याकरता ज्ञानेश्वरी साहित्यशास्त्राचा आधार घेऊन आपल्याला ते सगळं तत्वज्ञान समजावून सांगते. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे का ज्ञानेश्वरी हा साहित्याचा ग्रंथ आहे, याच्यामध्ये विद्वानांमध्ये भांडण लागावं इथपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी या दोन शास्त्रांचा उत्तम रीतीनं समन्वय साधला. पण हा समन्वय साधत असताना आपल्या दृष्टीनं याच्या खाली मी मुद्दाम रेघ मारतो, आपल्या दृष्टीनं जे परंपरेनं ज्ञानेश्वरीचे वाचक आहेत, परंपरेनं ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत आणि ज्ञांना ज्ञानेश्वरीच्या बद्दल नितांत श्रद्धा आहे, ज्यांना ज्ञानेश्वरी आपला बहिश्चर प्राण वाटतो, अशा भाविकांच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही कोणत्या रूपाने प्रकट झाली याचा समन्वय करताना आपल्याला हेच म्हणावं लागतं की ज्ञानेश्वरीचा आकृतिबंध जर आपण बघितला तर ज्ञानेश्वरी काव्याच्या बाह्य आकृतिबंध हे काव्याच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वरी ही कशी दिसते आपल्याला, साहित्य दृष्टीने तिचा बाह्य आकृतिबंध वेगळा आहे आणि तिचं अंतरंग हे अधिक वेगळं आपल्याला मानावं लागतं आहे. ज्ञानेश्वर महाराजांना काय अपेक्षित आहे या ग्रंथामधून याचा ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या शब्दामधून जो खुलासा केला आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की ही जी ज्ञानेश्वरी मी प्रकट करतो आहे ती शब्द रूपानं जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला शब्दाच्या रूपानं, काव्याच्या रूपानं फक्त ज्ञानेश्वरीचा तुम्हाला बाहेरचा आकृतिबंध कळेल, पण तुम्ही जसं जसं अंतरंगात जाल तेव्हा तो आकृतिबंध छेदून आत गेल्यानंतर आतमध्ये तुम्हाला अगदी निर्भेळ असं सुख पाहायला मिळेल. तुम्हाला तिथं कोणत्याही उपाधी व्यतिरिक्त असणारं निरुपाधिक परब्रह्म तुमच्या हाताला येईल. अशा पद्धतीनं मी ग्रंथाची मांडणी करतो आहे. म्हणजे एखाद्या आधी काहीतरी काव्य मांडायचं, आपण जो क्रम बघून आलो होतो नागर पदबंधाचा विचार करत असताना
पहिल्यांदा शब्द, शब्दातून अर्थ, अर्थातून भाव निर्माण होईल, भावातून रस निर्माण होईल, त्या भावातून पुन्हा भाव निर्माण होतील, त्या भावातून रस निर्माण होईल, तो रस निर्माण झाला की अंतःकरणाला मृदुता येईल, मृदू झालेलं अंतःकरण मग भगवत चरणाकडे प्रवाहित होईल. अशा पद्धतीनं जो नागर पदबंध ज्ञानोबारायांनी रचला त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना त्या रसापेक्षा सुद्धा परतत्वाचा स्पर्श जास्त महत्वाचा वाटतो, हे आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून या ओवीचा विचार मागे करताना आपण असं म्हणालो होतो की वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. हे जरा बाजूला ठेवा, याचा आपल्याला नंतर विचार करायचा आहे. हे जे आपण बोललो होतो तो विचार आत्ता आपल्या समोर येतो. ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षा काय आहे? रसापेक्षाही परतत्व स्पर्श जोपर्यंत आपल्या वाङ्मयाला होत नाही, जोपर्यंत आपल्या काव्याला होत नाही, तोपर्यंत त्या काव्याला खऱ्या अर्थानं महत्व येत नाही. कोणतंही काव्य निर्माण झालं, आपल्याला क्षणिक सुख देऊन निवृत्त झालं आणि मग पुन्हा ते काव्य वाचत असताना त्याच्यातून सुखाची अनुभूती येत नसेल, एकदाच कुठेतरी सुखाची अनुभूती येते आणि त्या सुखाची वारंवारिता किंवा नित्यता आपल्या ठिकाणी उरत नसेल, टिकत नसेल, तर त्या वाङ्मयाला फारसं महत्व येत नाही. मी उदाहरण म्हणून आपल्याला साधं बोलतो. आपण रोजचं वर्तमानपत्र वाचतो की नाही? वाचतो. रोजचं वर्तमानपत्र आपण वाचतो. जगामध्ये ते काव्य नाही पण वाङ्मय म्हणून आपण थोडासा विचार करा. ते वर्तमानपत्र रोज आपण वाचतो. जगामध्ये काय चाललंय, कसं चाललंय, ते चंद्रावर गेलेल्या यानाने काही फोटो पाठवले, ते कसे दिसतात, अमुक काय तमुक काय, कुठं भांडण झालं, कुणाचा घटस्फोट झाला, कुणाचं लग्न झालं, कोण पळून गेलं, कुठं पिकं जळाली, कुठं पाऊस पडला, कुठं पूर आला, अमुक काय तमुक काय, लाख गोष्टी आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो. आता मला सांगा, हे वर्तमानपत्र हातात पडण्याच्या आधी, ते उघडण्याच्या आधी आपल्याला त्याच्यातल्या बातम्यांची उत्सुकता असते की नाही? असते. उत्सुकता असते. काय वाचायला मिळेल देव जाणे, काय होईल, काय घडलं देव जाणे, अरे काल काहीतरी घडलं म्हणे, बघू तरी वर्तमानपत्रात, जरा विस्तारानं वाचून घेऊ, उत्सुकता असते. ते वर्तमानपत्र वाचून झाल्यानंतर जेव्हा घडी करून आपण बाजूला ठेवून देतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेच वर्तमानपत्र आपण आपल्या हातात पडलं तर तेवढीच उत्सुकता राहते का शिळं म्हणून बाजूला टाकून देतो आपण? शिळं झालं ते शिळं झालं ना. एकदा सकाळी वाचून झालं की दुपारी ते वर्तमानपत्र शिळं झालं. आता त्याच बातम्या पुन्हा वाचताना जसं आपल्या अंतःकरणात कोणतीही उत्सुकता राहत नाही आणि कुठला रसाविष्कारही होत नाही. एखाद्या अपघाताची बातमी वाचली, आपल्या मनामध्ये तिथले काही फोटो वगैरे बघितले वर्तमानपत्रामध्ये की आपल्या मनात अरे अरे किती वाईट, बघा ना कसे पडलेत हे रस्त्यावर, अरे हा तर गेलाच असं वाटतंय, किती रक्त सांडलं. आपल्यामध्ये अंतःकरणात कारुण्य निर्माण होतं की नाही? होतं. दुसऱ्या दिवशी तेच छायाचित्र पाहताना तेवढं कारुण्य निर्माण होतं काय? मनुष्य म्हणतो वाचलं ना काल, झालं, गेले म्हणे 4 जण, झालं संपलं, आज काय जेवायला सुरू ना. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये पुन्हा रसाविष्कार नाही ना. एखादं चिंतन ऐकल्यानंतर पुन्हा तेच चिंतन ऐकताना आपल्याला जर त्याच्यातून रसनिष्पत्ती होत असेल तर त्या काव्यातल्या, त्या श्रवणातल्या जिवंतपणाचा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. पण एकदा ऐकल्यानंतर पुन्हा जर त्याच्यातून रसनिष्पत्ती होत नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहत नाही, ते बाजूला निघून जातं. ज्ञानोबाराय म्हणतात कोणतंही वाङ्मय ते आपल्या ठिकाणी रसनिष्पत्ती करत असेल आणि रसनिष्पत्ती झाल्यानंतर पुन्हा ते काव्य वाचताना त्याच रसाची अनुभूती जर येत असेल तर त्या काव्याला आपल्याला श्रेष्ठ काव्य म्हणता येतं. हे जरी खरं असलं तरी काव्याची परिपूर्णता त्याच्यात आहे की जेव्हा एखादं काव्य आपण ऐकतो, वाचतो, तेव्हा त्या काव्याच्या श्रवणानं आपल्याला नुसती रसाची उत्पत्ती करून घेऊन चालणार नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन त्या काव्याने आपल्याला परतत्वाचा स्पर्श घडवून दिला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची काव्याची अपेक्षा ही आहे. त्यामुळे ज्ञानोबारायांना असं वाटतं की बाबा केवळ बाह्य आकृतीबंध हा तसा असेल, शब्दाचं बाह्य सौंदर्य हा थोडंसं वेगळ्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर ज्ञानोबारायांची भूमिका वेगळ्या शब्दामध्ये मी आपल्याला सांगतो. शब्दाचं बाह्य सौंदर्य हा साहित्याचा पाया असेल
तर त्या शब्दातून आपल्याला प्राप्त होणारा परतत्वाचा स्पर्श हे त्या साहित्याचं शिखर असतं. हे ज्ञानोबारायांना अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. शब्द सौंदर्य अपेक्षित आहेच आहे त्याच्यामध्ये, नागर पदबंधाची अपेक्षा कुणाला नाही हो. शब्द सौंदर्यातून कुठेतरी काव्य सौंदर्य, कलात्मक सौंदर्य आमच्या प्रतीतीला यावं, हे ज्ञानोबारायांना अपेक्षितच आहे इतर साहित्यशास्त्रांप्रमाणे. शब्द सौंदर्यातून कलात्मक सौंदर्य प्रतीतीला यावं, अनुभवाला यावं, हे जरी खरं असलं तरी कलात्मक सौंदर्याची प्रतीती हा अंतिम मुक्काम नसून परतत्वाचा स्पर्श जीवनाला होणं ही ती साहित्यशास्त्राची अंतिम परिणती आपल्याला मानली पाहिजे. तो अंतिम मुक्काम मानला पाहिजे. परतत्वाचा स्पर्श झाला मग ते काव्य यथार्थ झालं, मग त्या काव्याचा उपयोग झाला. जोपर्यंत परतत्वाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्या सौंदर्याचा आणि त्या कलात्मकतेचा काहीही उपयोग नाही. चिंतन करून बघा. मी साधं उदाहरण आपल्याला देतो. एखाद्या शिल्पकाराने रामचंद्र प्रभूंचा पुतळा निर्माण केला, दगडातून रामचंद्र प्रभूंचा पुतळा निर्माण केला. ते केल्यानंतर तो चेहरा, ते उभं राहणं, ते धनुष्यबाण, अंगावरचं वस्त्र, अमोक तमोक हे सगळं उभं त्यांनी शिल्पातून कोरलं. परंतु शिल्पकार काही इतका तज्ज्ञ नव्हता. जरा वेडा वाकडा विचार करणारा त्याने रामचंद्र प्रभूंना लांब लचक दाढी ठेवली. हातामध्ये धनुष्यबाणाच्या ऐवजी रामचंद्र प्रभूंच्या हातामध्ये गदा दिली. रामचंद्र प्रभूंना सीता मातोश्री लक्ष्मणाबरोबर उभं करायच्या ऐवजी त्यांनी दुसऱ्याच कोणाच्या तरी देवतांबरोबर रामचंद्र प्रभूंना उभं केलं. असा जर रामचंद्र प्रभूंचा पुतळा आपण पाहिला, मूर्ती जर आपण पाहिली, तर त्या मूर्तीच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये रामचंद्र प्रभूंच्या ब्रह्मस्वरूपाची प्रतीती येईल काय? येईल का? येणार नाही. भले तो पुतळा, ती मूर्ती खूप सुंदर केली असेल त्यांनी, खूप सुंदर असेल, दाढीचा केस त्यांनी दगडात कोरला असेल, मान्यच आहे की, पण ती दाढी रामचंद्र प्रभूंना लावली गेली याच्यामध्ये त्याच्यात सौंदर्य असलं तरी परतत्वाचा स्पर्श नसल्यामुळे त्या सौंदर्याची कदाचित मीमांसा वेगळ्या अंगाने होईल, पण त्या मीमांसेला कालपरिच्छिन्नता असेल. त्या मीमांसेत त्या सौंदर्याचं सातत्य कुठलाही मीमांसक टिकवणार नाही, समीक्षक टिकवणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे सौंदर्याला अर्थ त्या वेळेला प्राप्त होतो, कलात्मकतेला अर्थ त्या वेळेला प्राप्त होतो जेव्हा ती कलात्मकता, ते सौंदर्य आपल्या चित्तामध्ये परब्रह्म स्वरूपाचा विचार प्रकट करेल, तरच आपल्याला ते खरं सौंदर्य मानता येईल. आपण परवा बोलून आलो ना, मामांनी कीर्तन केलं पण त्या कीर्तनामध्ये त्यांच्या गुरुजींच्या डोळ्यासमोरून क्षणभरही परमात्मा हल्ला नाही. असं जर असेल तर ते कीर्तन जसं यथार्थ मानलं जातं तसं कोणतंही सौंदर्य जोपर्यंत आम्हाला परमात्म्याचं स्मरण करून देत नाही तोपर्यंत त्या सौंदर्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं तशा अर्थाने किंमत नाही. याचा अर्थ त्याचे कष्ट वाया गेले, याचा अर्थ त्या मूर्तिकाराची किंवा त्या कलाकाराची सगळीच कला वाया गेली असा अर्थ होत नाही. पण त्याला लौकिकाची मर्यादा पडते, त्याला अलौकिकाचा स्पर्श साधला जात नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांना त्याच्यामधून बोलून दाखवायचं आहे. त्यामुळे परतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे ही ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका. ही जर लक्षात घेतली तर आपल्याला हाच विचार करून बघा. आपण वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा, ही दृष्टांताची ओवी आहे. आणि ही दृष्टांताची ओवी कशा करता आलेली आहे? हे काही परब्रह्म स्वरूपाचं चिंतन करण्याकरता आलेली नाही. ती कशा करता आली? पंचैता आणि महाबाहो, कारण आणि निबोधमे, त्या सगळ्या विस्तारामध्ये ज्ञानोबारायांनी ही ओवी आपल्या समोर ठेवली की बाबा ही 5 कारणं, कर्माची कारणं आपल्याला मानावी लागतील. हे अमुक आहे, त्याच्यामध्ये हे आहे, शरीर आहे, अमुक आहे, तमुक आहे, जीवदशा आहे, दैवम चैवात्र पंचमम वगैरे वगैरे ज्ञानोबारायांनी जो विचार बोलून दाखवला त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी ही दृष्टांताची ओवी म्हणून घातली. आता मला सांगा, काव्याच्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी जर रचली असती तर मान्य होण्यासारखंच होतं की काव्याच्या भूमिकेतून काव्याच्या निवेदनाच्या संबंधात ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिला असता किंवा सिद्धांत म्हणून ही ओवी सांगितली असती तर मान्य होण्यासारखं होतं. पण काव्याचा विचार चालू नाही.
ज्ञानेश्वर महाराज हे बोलून दाखवतात हे वेगळ्याच कारणाकरता, आणि ते बोलून दाखवतात तेही दृष्टांतामध्ये. मग ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टांतातलाही परतत्वाचा स्पर्श सुटला नाही, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाला मोक्ष हे प्रयोजन नाही असं कसं म्हणू शकता मला सांगा? कसं म्हणू शकता? म्हणता येणार नाही आपल्याला. म्हणजे इतकं सगळं सुंदर आहे पण त्याला परतत्व. अहो जेवण खूप छान बनवलंय, मी साधं उदाहरण देतो. खूप छान जेवण बनवलंय, सगळं चांगलं आहे, सुगंधही पसरलाय, आम्हालाही भूक लागली आहे, पण खूप जेवला तरी पोट भरलं नाही. काय उपयोग? काय उपयोग झाला सांगा ना? काही वेळेला खूप जेवण करूनही पोट भरत नाही, आणि काही वेळेला चतकोर भाकरी खाल्ली तरी पोटावरून हात फिरवावा वाटतो. असं होतं की नाही? होतं ना. ज्ञानेश्वर महाराज दोन्ही भूमिका बोलून दाखवतात. काव्याच्या भूमिकेतून आपण बघितलं तर हे पायलीभर काव्य निर्माण करून पोटच भरत नाही, कारण त्याला परतत्वाचा स्पर्शच नाही. पण गुरुमुखीचे अक्षर अंगे साने परिणामे थोर ज्ञानोबराय बोलून दाखवतात. दोन्ही भूमिका बघा. एकीकडे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण हे म्हणणारे ज्ञानोबराय, भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे हे बोलणारे ज्ञानोबराय. दुसरीकडे मात्र त्या शब्दाचा संकोच करताना गुरुमुखीचे अक्षर अंगे साने असं म्हणून त्या अक्षराला सानत्व देतात. अगदी लहान लहान अक्षर, पण परिणाम काय? परिणामे थोर. तत्वमसी एवढाच विचार आहे. अहो फार विचार करायचाच नाही आम्हाला. 4च अक्षर, 4 नाही, थोडी वाढवून सांगायची असतील तर 6च अक्षर, पण त्या 6च अक्षरामध्ये ताकद अशी आहे की परमात्मा समोर येऊन उभा राहतो. राम कृष्ण हरी, संपलं. बाकी काही करायचं कारण नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काय ताकद असेल? पण ते कुणाच्या मुखातून? तुकोबारायांच्या मुखातून आलं असेल तर परमात्मा स्वतःहून आपल्या घरी चालत येतो. नाही तर आपल्याला वणवण करत ही उपनिषद बघ, ती उपनिषद बघ, इकडं जा तिकडं जा, हे वाचून काढ, ते वाचून काढ, हे वाङ्मय पहा, ते ग्रंथ तपास, अमुक कर तमुक कर, एवढं लिहून काढ, सगळं करावं लागतं. पण तुकोबारायांचा 4च चरणाचा अभंग असतो. अंगे साने परिणामे थोर. ज्ञानोबारायांची एकच ओवी असते, अंगे साने पण परिणामे थोर. असं आहे की नाही? खूप चिंतन करूनही शेवटी लक्षात काय घ्यायचं आहे तर तत्वमसी. खूप किती चिंतन करा तुम्ही, केवढी किती आयुष्य सगळं चिंतनामध्ये घालवा वेदांताच्या, शेवटी उपयोगाला काय येणार आहे? तत्वमसी. 4च अक्षर, 3 शब्द, तत्त्वम असी, बस संपलं. याच्या पलीकडे आम्हाला उपयोगाला काहीही येणार नाही. म्हणून असं असलं किंवा ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये जर बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात मी हे शब्द वापरले नाही तसं नाही, शब्दानंच मी हे सगळं निर्माण केलंय, पण जे निर्माण केलेलं व्यंजन आहे ना ते मात्र वेगळं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे असो तू या बोलाची ताटे भरली, वरी कैवल्य रसे वगरिली, ही प्रतिपत्ती मिया केली. कुणा करता? निष्कामासी. ज्ञानोबाराय म्हणतात निष्कामासी ही प्रतिपत्ती मिया केली. काय प्रतिपत्ती केली तुम्ही? असं बोलाची ताटे भरली. बोल किती आहेत? ताट भरून आहेत, पण पक्वान्न काय? कैवल्य रसे वगैरे. त्याच्यात ते महत्वाचं जास्त. कैवल्य रस त्याच्यातून मी निष्पन्न करून दिला, ते महत्वाचं. म्हणून ज्ञानोबारायांच्या या वाङ्मयातल्या प्रयोजनांचा विचार करताना मोक्ष हे प्रयोजन आहे असं आपल्याला मानता येतं. अजून एक उपपत्ती या संबंधानं मी आपल्याला देतो. बघा, विचार करून बघा. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही कशावरची टीका? गीतेवरची. ही गीता कुठं प्रकट झाली? महाभारतामध्ये. ग्रंथाच्या दृष्टीने विचार केला तर महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये ही गीता प्रकट झाली. आता ही गीता ज्या महाभारतामध्ये प्रकट झाली, जर ज्ञानेश्वरीमधून मोक्ष प्रकट होत असेल तर त्याचं मूळ कुठेतरी आपल्याला गीतेमध्ये बघावं लागेल. आणि गीतेमध्ये जर मोक्ष सांगायचा असेल तर तो कुठेतरी त्याच्याही मुळात जाऊन तो महाभारताच्या त्या भीष्म पर्वामधून तो कुठेतरी दडलेला असावा, हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण आडातच नाही, पोहऱ्यात कुठून येणार? महाभारतातच नाही ते गीतेत कसं आलं असतं? गीतेतच नाही ते ज्ञानेश्वरीत कसं आलं असतं? बरोबर आहे ना? मग उलटा जर विचार केला, उलटा विचार जर आपण करत गेलो
तर ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला या महाभारताचं जे वर्णन केलंय त्या महाभारताचं चिंतन आपण करा. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं गौरवलं. त्या महाभारताला सर्व सुखाची आधी, प्रमेय महानिधी, नाना नवरस सुदाब्धी परिपूर्ण हे ज्ञानोबराय बोलले. काय आहे याच्यामध्ये? अरे हा महाभारत नावाचा ग्रंथ सामान्य समजू नका, हे शारदेचं लावण्य रत्न भांडार आहे, हे ज्ञानोबराय बोलले. कुणाचं? सामान्य नाही, शारदेचं हे लावण्य रत्न भांडार शारदेचे, हे ज्ञानोबराय. शारदा म्हणजे विद्येची अधिष्ठात्री देवता, त्या शारदेचं लावण्य रत्न भांडार, सगळं लावण्य ज्या ग्रंथामधून प्रकट झालं त्या शारदेचं. आता शारदा ही काही वेदांताची देवता नाही आहे, शारदा ही काव्याची देवता, सारस्वताची देवता, सरस्वती शारदा. म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाही शारदेला नमन केलं. तो विषय स्वतंत्र. आणि या ग्रंथामध्ये इतके सगळे काव्याला अनुकूल चांगले गुण आहेत, म्हणून ज्ञानेश्वर महाराज महाभारताला काव्य म्हणत नाही, ते म्हणतात म्हणून हा काव्या रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथून रसा झाला आवो रसाळपणाचा. जिथे रसाला रसाळपणा प्राप्त झाला असा काव्याचा राजा, म्हणून हा काव्याराव म्हटलं. बरं, तत्वज्ञानाच्या ग्रंथाचा राजा म्हटलं नाही, वेदांताचा राजा म्हटलं नाही, म्हणून हा काव्याराव असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता वापरला. आता या ग्रंथामध्ये काय काय मिळणार? येथे चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीचा आले, सौभाग्य पोखले, सुखाचे येत, हे सगळं याच्यामधून आपल्याला मिळतं. हे सगळं मिळतं हे जरी ज्ञानोबरायाने अनेक ओव्यांमधून याच्यामध्ये रस निर्माण होतं, याच्यामध्ये चातुर्य शहाण होतं, प्रमेय असं सौभाग्य पोखले सुखाचे असं आहे तसं आहे, हा काव्याराव आहे, ग्रंथ एवढा मोठा ग्रंथ आहे, अमुक आहे तमुक आहे, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण, हे सुद्धा नवरसाचा सागर म्हणजे महाभारत आहे. हे सगळं 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 बोलून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना या ग्रंथाचा अजून एक विशेष या सगळ्या विशेषापेक्षा वेगळा म्हणून सांगायचा आहे. आणि त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना एक स्वतंत्र ओवी रचावी लागली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे असं जरी असलं तरी देवीची आईका आणिक एक, तर या ग्रंथाचं आणिक एक महत्व मी तुम्हाला सांगतो. आणिक एक म्हणजे हे महत्व आहेच आहे, पण हे सगळं काव्याच्या अंगाने लक्षात घ्या. आणिक एक महत्व वेगळी स्वतंत्र ओवी देऊन जेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्यावेळेला मागच्या सगळ्या विशेषणांपेक्षा आणि महत्वापेक्षा त्या ओवीतल्या प्रतिपादनाचं महत्व जास्त असतं. उदाहरण सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरीतलेच उदाहरण सांगून जातो. पसायदानामध्ये किंबहुना सर्व सुखी अशी एक प्रार्थना करून झाल्यानंतरही ज्ञानेश्वर महाराजांना नंतर आणि ग्रंथोपजीवीये विशेषलोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी हे म्हणावं वाटलं की नाही? का बाबा ग्रंथोपजीवीचं एवढं काय कौतुक आहे? बरं, किंबहुना सर्व सुखी, त्या सर्वामध्ये ग्रंथोपजीवी येत नाहीत काय? समाविष्ट होत नाहीत का? सर्व म्हणजे सर्व, त्याच्यामध्ये लहान आले मोठे आले, ग्रंथ वाचणारे आले न वाचणारे आले, वारी करणारे आले न करणारे आले. सर्व हा शब्द वापरल्यानंतर त्याच्यामध्ये कोणी वेगळं राहतं का? आणि जर वेगळं कोणी राहत असेल तर त्याला सर्व शब्द उपयुक्त ठरतो का? एकदा एखाद्या पदार्थाची व्यापकता मानल्यानंतर त्या व्यापकतेमध्ये अन्य पदार्थाला समाविष्ट करावं लागेल की नाही? नाहीतर त्या पदार्थाला परिच्छिन्नता येईल. मग किंबहुना सर्व सुखी असं म्हणून तुम्ही ग्रंथोपजीवींबद्दल मागणार असाल तर हे ग्रंथोपजीवी त्या सर्वामध्ये येणार नाहीत. आणि सर्वामध्ये जर ग्रंथोपजीवी आले नाहीत तर सर्व शब्दाच्या व्यापकतेला अर्थ राहणार नाही. पण सर्वामध्ये ग्रंथोपजीवी येऊन सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना आणि ग्रंथोपजीवी ही विशेष लोकीय या विशेष ओवीची रचना जशी करावी लागली, कारण त्याला विशेष महत्व आहे, तसं महाभारताचं सगळं वर्णन सांगून झाल्यानंतर महाभारताच्या गुणाचं आणखीन एक चिंतन स्वतंत्रतेनं करण्याकरता ज्ञानोबराय म्हणतात देवीची आईका आणिक एक, येथून शब्दश्री सत्शास्त्रिक इथपर्यंत सगळं आतापर्यंत शब्दश्री आहे, मान्य आहे. सत्शास्त्रिक आहे हे महाभारत, मान्य आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांना स्वारस्य याच्यामध्ये आहे
आणि महाबोधी कोवळीक दुणावली, त्या महाबोधाकडे ज्ञानोबरायांचं लक्ष पटकन जातं. हे लक्षात घ्या. तो काव्याचा ग्रंथ आहे, तो काव्या रावो आहे हे मान्य आहे, काव्याचा राजा आहे महाभारत म्हणजे. पण महाभारतात काव्य प्रकट होतं हे ज्ञानोबरायांना महत्वाचं वाटत नाही. ज्ञानोबराय म्हणतात त्या महाभारतामधून महाबोधाची कोवळीक दुणावते, तो महाबोध महाभारतातून प्रकट होतो हे ज्ञानोबरायांना जास्त महत्वाचं वाटतं. म्हणजे काव्याचं महत्व अबाधित ठेवूनही ज्ञानोबराय कुठेतरी परतत्वाच्या स्पर्शाला जास्त महत्व देतात. हे पुन्हा 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 आपल्याला दिसून येतं. गीतेचंही तसंच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचं महत्व सांगत असताना गीता अमुक करते तमुक करते हे जरी सगळं करत असली तरी गीता काय करते हे सांगताना गीता मोक्ष देते. हेच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्ष आरवते, समर्थदाता जैसा समर्थदाता कोणा ते नास्ती न म्हणे, गीता नेदी मोक्ष आरवते, मने काव्य वाचा सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हे गीतेचं वर्णन जेव्हा ज्ञानोबराय करतात तिथं ज्ञानोबरायांना गीतेमधूनही मोक्षाचीच अपेक्षा आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. आणि या दृष्टीने जर विचार केला तर महाभारतामध्ये महाबोध जर असेल आणि त्या महाबोधाची कोवळी दुणावण्यासाठी जर जय नावाचा इतिहास व्यासांनी रचला असेल तर स्वाभाविकतेनं गीतेचं प्रयोजनही मोक्षच ठरतं. आणि गीतेचं प्रयोजन जर मोक्ष ठरत असेल तर आपोआप ज्ञानेश्वरीचं प्रयोजनही मोक्ष हेच ठरतं. म्हणून मोक्ष हे प्रयोजन ज्ञानेश्वर महाराजांनी स्वीकारलं असं एक चिंतन आपल्याला करता येईल. आणखीन एक प्रयोजन ज्ञानेश्वर महाराजांच्याच भूमिकेमधून आपल्याला विचारात घेता येण्यासारखं आहे. थोडा विचार त्याचा सांगतो आपल्याला आणि पुढे जातो. पुष्कळ प्रयोजन आहे, एक 2-3च प्रयोजनं सांगणार आहे, जास्त विस्तार करत नाही. 9व्या अध्याय 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी ती भूमिका मांडली. ज्ञानोबरायांनी मी ही रचना का केली, का बाबा या सगळ्या या ज्ञानेश्वरीची या गीतेवरच्या भाष्याची रचना करण्याचं माझं काय अडलं होतं. लोक अज्ञानात राहिले, राहू देत, माझं काय बिघडलं. इतर टीका नाहीत का, त्यांनी त्या टीका वाचाव्यात, गीता सोपी करून घ्यावी. जीवनाची मोक्ष देणारी गीताच आहे की नाही, मोक्ष देणारा परमात्माच आहे की नाही, मग कुठल्याही कारणाने परमात्मा तत्वाची प्राप्ती करून घ्या. मला काय करायचं आहे, मी कशाला हे या सोप्या शब्दामध्ये मांडत बसू, कशाला एवढे सगळे उपमा श्लेष कोंदी करत बसू, माझं काय अडलंय असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं नाही. मला काय करायचंय जगताचं असं म्हणणारा संत होऊच शकत नाही. संतत्वाचं हे व्यवच्छेदक आहे की त्याला जगतहिताची तळमळ असावी लागते तरच तो संत आहे, नाहीतर नाही. मागे आपण बोललो होतो, अहो परमात्म्याला सुद्धा एवढी तळमळ नसते तेवढी तळमळ ज्ञानोबराय तुकोबरायांना तुमच्या माझ्या कल्याणाची. लक्षात घ्या. अजून त्याच्या पुढे बोलू, अहो आपलं कल्याण आपल्याला जेवढं कळत नाही तेवढं त्यांना कळतं ज्ञानोबराय तुकोबरायांना. आपल्याला सुद्धा एवढं कळत नाही तेवढं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आपल्याबद्दल तळमळीनं बोलतात. ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. त्याच्यातून काय मिळालं त्यांना, काही मिळालं नाही. तुकोबारायांनी अभंगामध्ये एकदाही असं म्हणलं नाही की तुम्ही रोज कीर्तनाला माझा अभंग घेता आणि एवढं मिळवता, एकदा तरी माझा अभंग घेतल्याची कॉपीराईटची मनी ऑर्डर देऊला माझ्या नावाने करत चला की असं म्हणलं का कुठं. काय आहे, काही नाही. अत्यंत निस्वार्थी प्रेम ज्ञानोबराय तुकोबरायांनी संत महात्म्यांनी आपल्याला केलं. परमात्म्यापेक्षा जास्त प्रेम ज्ञानोबराय तुकोबराय आपल्यावर करतात हे लक्षात घ्या. मागे मी आपल्याला बोललो होतो, अहो भगवंतांनी गीता सांगितली. कुणाला सांगितली, अर्जुनाला. कुठं सांगितली, कुरुक्षेत्रावर. आता कुरुक्षेत्रावर गीता ऐकणारा एकही अधिकारी नव्हता काय, होते की सगळेच जण होते. तसं जर ऐकायचं म्हणलं तर, पण सांगितली सगळ्यांना, बसारे समोर सगळे, सांगतो तुम्हाला ब्रह्मज्ञान असं नाही म्हटलं. किती जणांना सांगितली, एक अर्जुन. संपलं, एक अर्जुन. म्हणून मी थोडी वेगळी व्याख्या आपल्याला म्हणून सांगतो. आपल्या एका अंतरंग भक्ताच्या हिताची तळमळ अंतःकरणामध्ये प्रकट झाली की त्याला देव म्हणतात, आणि जगताच्या कल्याणाची भावना अंतःकरणात प्रकट झाली की त्याला संत असं म्हणतात. हा फरक आहे. अर्जुनाला एकट्याला बोध दिलाय, पण तीच गीता ज्ञानोबरायांच्या हातात पडली तर ज्ञानोबराय एकट्याला देत नाही. अबाल सुबोधे ओवियेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिले. हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं पहा.
भगवंतानी एकट्या उद्धवालाच एकादश स्कंदामध्ये ज्ञान दिलं, पण तोच एकादश स्कंद नाथ महाराजांच्या हातात पडला की तो सगळ्या जगताकरता उघडा झालं की नाही. म्हणजे एका भक्ताची तळमळ प्रकट झाली की देव आहे, आणि सगळ्या जगताच्या हिताची तळमळ प्रकट झाली की ते संत आहे. हा फरक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ज्ञानोबारायांनी हे ग्रंथ निर्माण केला. कशा करता केला, काय त्याला हेतू काय, हे सांगताना स्वतः ज्ञानोबारायांनी आपल्याला असं चिंतन 13व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं. नुसधीची शांती कथा आणि जेलकीर वाक्कथा, जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. ज्ञानोबाराय म्हणतात, मी जे बोलतो आहे ना ते साधं बोलणं आहे असं समजू नका. शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवील असा शांत रस प्रकट करण्याकरता मी हे बोलतोय. एकेका मूवीमध्ये एक एक प्रयोजन विचारात घ्या तुम्ही. ज्ञानोबारायांकडे प्रयोजनांना कमी नाही. याच्याकडे नंतर बोलून झालंय हे खरं. शांत रस आणि शृंगार रस याच्यामध्ये फरक काय बोललो आपण, सोडून द्या, विस्तार करत नाही त्याचा. पण शृंगाराच्या माथा पाय ठेवी अशी शांती कथा सांगण्याकरता मी बोलतो आहे, हे ज्ञानोबारायांचं बोलणं. आता पुढे बोलताना ज्ञानोबाराय म्हणतात की दाऊ वेल्हाळ देशी नवी, जे साहित्याते ओजावी अमृताते चुके ठेवी गोडीसेपणे. अशा पद्धतीने मी मांडतो आहे की अमृताच्या गोडीलाही धक्का लागेल इतकं गोड तुम्हाला ऐकायला मिळावं म्हणून मी बोलतो. बरं, ते कोणत्या भाषेत? गोड संस्कृतात बोलत नाही. संस्कृत गोडच आहे, मान्यच आहे, पण गोड असणाऱ्या संस्कृतात मी बोलत नाही. दाऊ वेल्हाळे देशी नवी, देशी भाषेमध्ये मी बोलतो. म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये मी बोलतो. न कळणाऱ्या भाषेमध्ये तुम्हाला मी बोलत नाही. सगळी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांना तेलुगूतून आणि कानडीतून लिहिणं अवघड होतं. काय अवघड होतं? तर संस्कृतातून ही टीका ज्ञानोबारायांनी प्रकट केली असती तर काही बिघडलं असतं काय? काहीच बिघडलं नसतं. पण तरी सुद्धा ज्ञानोबाराय हे मराठीतून लिहितात, याला काही अर्थ आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे कशा करता मी इतकं सोपन आपल्या भाषेमध्ये बोललो माहिती आहे? खेचराची आहे मना आणि न सात्विकाचा पान्हा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. ओबी आपण अनेक वेळेला बोलून आलोय. मला आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मला त्याच्यामधलं विशेष एवढाच सांगायचं आहे. खेचराच्या मना असं न म्हणता खेचराची ही मना असं जे ज्ञानोबाराय बोलतात त्याच्यामध्ये विद्वान गृहीतच आहे. म्हणजे खेचरामध्ये विद्वान गृहीत नाही. विद्वानांकरता तर मी बोललोच आहे, पण खेचराची ही मना, त्यांच्याही मनाला सात्विकाचा पाना फुटेल याच्या करता म्हणून मी ही ओवी प्रकट करतोय. फक्त विद्वानांकरता मी बोलत नाही. अहो, तुम्हाला सांगतो, तुम्हालाही सांगतो असं जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ काय? म्हणजे सगळ्यांनाच सांगतो असं त्याचा जरी एक साकल्याने अर्थ करता येत असला तरी तुम्हालाही सांगतो. म्हणजे तुमचा अधिकार नसतानाही तुम्हाला सांगतो, तुमची ऐकण्याची इच्छा नसतानाही तुम्हाला सांगतो, तुमचा विषय नसतानाही तुम्हाला सांगतो, तुमचं स्वारस्य नसेल तरीही तुम्हाला सांगतो. 100 अर्थ त्याच्यातून करता येतील. तुम्हाला सांगतो कारण तुमचा रस आहे त्याच्यामध्ये, तुमच्या आवडीचा विषय आहे, तुम्ही त्याच्याकरताच इथे आलेले आहे. पण तुम्ही अनायासे आलेले असलात ना तरी तुम्हालाही सांगतो बरं का. असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुम्हालाही असं ज्यांच्या बाबतीत म्हटलं जातं त्याच्या न्यूनत्वाकडे पूर्ण डोळे झाक करावी लागते, तरच त्याला ते सांगता येतं. तसं विद्वानाला अधिकार संपन्नता असल्यामुळे त्याला तर आम्ही हे सांगूच, त्याला श्रवणासवे सुमना समाधी जोडे होईलच, नवल नाही त्याला. पण खेचराची ही मना म्हणजे त्याच्या अपूर्णतेकडे पूर्ण डोळे झाक करून त्याला पूर्ण बनवण्याचा जो मनोदय ज्ञानोबाराय व्यक्त करतात त्याचा विचार केला तर हेही एक स्वतंत्र प्रयोजन मानायला आपल्याला हरकत नाही. त्याच्यावर नंतर विचार करू आपण. वेळ झाला तर, कंटाळा आला तर सोडून देऊ. कशा करता हे करतो आम्ही? पुढची ओवी. तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्ञानोबारायांची भाषा जगाची आहे बरं, एका कुणाची नाही आहे. जगाबद्दल ज्ञानोबाराय बोलतात. म्हणून ज्ञानदेव म्हणे अनुभवामृते येणे सणू भोगीजे सणे विश्वाचेनी. अनुभवामृताचं 10वं प्रकरण बघा आपण. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव अनुभवामृते कोणा करता? सणू भोगीजे सणे. कोण? विश्वाचेनी. या सगळ्या विश्वाला आनंद मिळावा, सण भोगता यावा, आनंद भोगता यावा
याच्याकरता अनुभवामृताची रचना मी करतो आहे. हे ज्ञानोबरायांचं बोलणं जर लक्षात घेतलं तर आनंदाचं आवार मांडणं हे ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरीच्या निर्मितीच्या मागचं एक स्वतंत्र प्रयोजन आहे. हेही आपल्याला मान्य करावं लागतं. आता त्याच्यातला विशेष आवार म्हणजे काय, अमुक म्हणजे काय, तमुक म्हणजे काय, वाग्विलास विस्तार म्हणजे काय असतो, याचा स्वतंत्र विचार आपल्याला करावा लागेल. पुढं बोलू त्या संबंधामध्ये. पुढं म्हणत मी बरंच पुढं लोटतोय, लक्षात ठेवा बरं, नाही तर चातुर्मास संपत आला तरी पुढं बघू राहील. पुढं ज्ञानोबराय बोलतात, फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिणे, देखो आवडी ते खाणी ब्रह्मविद्येची, आणि दिसो परतत्व. आता हे प्रयोजन लक्षात घ्या. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. ज्ञानोबराय पुन्हा विश्वाबद्दलची भाषा बोलून सांगतात, महाबोध सुकाळा माझी विश्व रिघो, महाबोधा माझी विश्व रिघो प्रवेश करो, हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आणि हे म्हणताना ज्ञानोबराय हे म्हणतात, दिसो परतत्व डोळा. याच्याकरता मी हे लिहितो आहे, हे सांगतोय की तुम्हाला डोळ्याला परतत्व दिसावं, हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं. म्हणजे परतत्वी स्पर्श जैसा, हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं तिथलं म्हणणं आहे ते पुन्हा इथं तेच चालू आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. दिसो परतत्व डोळा, हे सगळं बोलणं जर बघितलं तर अंततोगत्वा आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा. आणि याच्याकरता ज्ञानोबराय हे माझं स्वतंत्र प्रयोजन आहे हे सांगण्याकरता शब्दरचना करतात. हे निभजेल आता आघवे. हे आघवे म्हणजे आतापर्यंत जे जे मला अपेक्षित आहे ते सगळं आता आघवे निभजेल. आणि काय होईल, ऐसे बोलीजेल बरवे, असं मी बर्व बोलेन. प्रयोजन आलं की नाही, मी बोलेन. का बोलेन, हे आघवे आता निभजेल याच्याकरता. हे सगळं निभजावं, प्रकट व्हावं. अधिष्ठीला असे निवृत्ती मी वगैरे परमगुरु परमदेवे निवृत्ती मी, हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेकरता आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे सगळं हे निभजेल आता आघवे, ऐसे बोलीजेल बरवे. आता मी असं बोलेन की ज्याच्यामध्ये हा परतत्व डोळ्याला दिसेल असं माझं बोलणं प्रकट होईल. आता याही सगळ्या ओव्यांचा 13व्या अध्यायाच्या जर शेवटच्या आपण जर विचार केला तर कुठून सुरू झाल्या या ओव्या, नुसुधीची शांती कथा आणि जेलकीर वाक्पथा, जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी, म्हणजे शृंगार रसाच्या चिंतनापासून सुरू झालेला विचार ज्ञानोबरायांनी रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व इथं आणून ठेवला. थोडक्यात असं की साहित्याकडून ज्ञानोबरायांचा प्रवास हा नेहमी परतत्व स्पर्शाकडे चालू राहिलेला आहे. तुम्ही कुठली उदाहरणं काढा, जिथं जिथं ज्ञानोबरायांनी परतत्व स्पर्शाचा विचार प्रयोजनाच्या भूमिकेतून मांडलेला ज्ञानेश्वरीमध्ये दिसतो, तिथून ज्ञानेश्वर महाराज काव्यापासून आरंभ करतात आणि परतत्वापर्यंत त्याला जर नेऊन ठेवत असतील तर वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श, हे ज्ञानोबरायांचं प्रयोजन आपल्याला